टाकलं सामान टाकलं सगळं काही राहिलं नाही ना. कपडे गिपडे संकेतचे सगळं सामान सुमान हे ते म्हणजे कसं भुललं गेलं घेऊन मग वांडी आता कोण जाते लवकर आता एकटे पोहोचून दिले आले की महिना 2 महिने कोणाला जाणं होते मग सगळं टाकलं ना. टाकलं काय राहिलं नाही. यावेळेस आपण आता गहू बी देऊ राहिलो 2 पोते, तुरीची डाळ दिली, कांद्याचं एक कट्ट दिलं, अजून काही चिल्लर चाललर डाळ वड्या गिड्या हे ते बी दिल्या. त्याला बरं वाटते मग आता. संकेत भाऊ तिथं चांगला राहत जाता काय, इथं कुचिनपणा हे ते करणं जरा कमी करा आता. मी काय करतो कुठे मी काय करतो मी नसतो करत. बरं येऊ का मग आई आता येतो मग येतो तू एका नक्की भेटीला. बाबा येतो ना, मला काय आठवड्यात येते का भाऊ संकेत तू. हो जा आता, तुला तिकडे जमते म्हणून जा आता. यंदाच्या वर्षी 5 वर्ग काढ तिथं, मग पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी भाऊ. हो जा मग आता. म्हणलं ऑटो जरा सुद्धा चालवतो जरा, नवीन ऑटो घेतला आपण, कसं बी आपलं रस्त्या गिस्त्यानं बरोबर जा. आता हे का आपलं घाटचं आहे का, पहिलं काही ऑटो चालवलं नाही का मग लग्नाच्या आधी चालवलं नाही का मग ऑटो पाहून दिलं टॉप आपण बोले. आता हे कटलं घेतलं कसं आपलं धंदा पाणी चालते आपलं, सोयाबीन येणं अन्न खटाचे पोटं कोणाचे काही जमलं नाही का आता शेतीवाडी करून. आपण लय दिवस झाले तुम्ही चालवला नाही, पण तरी म्हणलं जरा काळजीपूर्वक चालवा. पण म्हणलं मुक्काम गिक्काम काही करू नका, आज गेले की लवकर वापस या, ते सामान काढलं की. आम्ही का मुक्काम कुठं काय मुक्काम करायला चाललो मी, आपल्या कामं धंदे नाही का. होय ते बाबा आहे का नाही तिथे पार्टीला करते त्याला सांगून द्या आताच. असं आहे तुमचं कुठे त्यांनी तुमचं नाव हेच आहे. हो हे आले की पार्टी हेच म्हणते असं म्हणतात ना लोक. मग अशा नावाचे नामच होते आपले. आपण लोकांचे तर पाहुणा म्हणून चाललो. असे धंदे केले नाही पाहिजे. आपल्या घरी आणून खाणं किती खातात पार्ट्या नेमते, काय खात ते. हो ना, आता म्हणलं आज तुम्ही चालले सुकानं जा, सुकान लवकर 11-12 वाजेला वापस या. मुक्कामाचं नाव करू नका तिथं. काय लोक पडणार नाही आता. काय मी काय गेलो कुठं काय गेलो आता. एखादी व्यक्ती असली पार्टी पार्टी बोलावती जा लागते मग मानानं. आपण काय छोटं म्हणतो काय करावं हो ना काही आपलं. बरोबर चला येतो मग मी आता. चल बघू संकेत बस गाडीत चाल. बाबा ये बाबू संकेत. ये कुठे पायाला कुठे मला येतो मग मी. राहू दे बाबू, पाय घ्या काय नको लागू. राहू दे लागू दे ना, लागू दे पाय लागू दे. अरे बाबा लाग सुका जरा म्हणलं तिथं चांगलं राहायचं, कुचिन पण अजिबात करायचं नाही. जा आता चांगलं शिक्षण घे आणि मला फोन करत जा मग. जा बस होते. रडलो का रडलो का मग पोरगं अशा ना मग कसं त्याला हशी खुशीत पाठवायला पाहिजे का रडून पाठवायला पाहिजे. राहू दे भाऊ रडलो नको. अरे बाबा रडू नको मग. कसं मला रडते बाबा, तू रडू नका. बरोबर येतो पण आहे एखाद्या वक्ती नक्की चल येतो मग मी आता. हो आता कसं आणखी तो उशीर झाला, 4-5 दिवस लेट चाललो मी. शाळा उघडून किती 5-6 दिवस झाले. हो चल येतो मग मी आता. नाही म्हणता आम्ही आलो का तुमच्यावर खट्टा काय आलो होतो का त्या दिवशी. असं असते का. जरासं द्या ना फोन, फक्त 1 मिनिट बोलतो ना फक्त. मला उशीर होते ना. तुमच्या बापाला त्रास देता तुम्ही, मला काय त्रास देता फालतू डोकं खाणं. मला इकडे धाब्यात झाली उशीर होते. घे काय बोला ते कोणासंग बोल लागते. ला फोन ला. हॅलो हॅलो कोण बोलता. हॅलो अरे जाऊन द्या काही उराला शाळेत तू. शाळा उघडून 5-6 दिवस झाले का अजून आला नाही. येतो कुराला आपण इवडागलो रे जगने इवडागलो म्हणलं मी. हेंदा आमचं कटलं घेतलं ना बे. मा बाबाने कटलं घेतलं का म्हणून तिथे गेलो होतो ना आम्ही. आला कटलं घ्यायला बाबा म्हणे उद्या जाऊ करे. आणि मग आता आली मग आताची टीसी काढाले म्हणून उशीर झाला. हो आता आज येऊन राहिलो आम्ही रस्त्याने. हो आम्ही अरे वा जमलं आज येऊन राहिला ना. मग किती वाजता येतो तू. आता येतो मी 1 घंट्यानी. हो आम्ही आलो ना आता. घरून निघालो मी 8 घंटा आधी. हो येऊन राहिलो. तेच तर म्हणलं काय तिकडे नाव टाकलं कुठं अजून तर. बरोबर ये मग. ये मी थांबतो घरी. ये लवकर. हो येऊन राहिलो रे. हो कटलं घेतलं जगने मागणी. कटलं घेतलं म्हणलं नव. अरे असं आणलं का सोबत आणलं का. आणलं ना बा संग आणलं ना. गहू आणले हे ते सामान आणून देत. हो येऊ लागलो आम्ही. पाहिजे ना कसं आहे मस्त कटलं एकदम आमचं. बरोबर पाहिजे ना. हो ठीक आहे ये मग. ये काय सर कळलं का मग नावाने काही बोमा मारला का म्हणून सरला. काही म्हणे का संख्या आला नाही असतं सर. काय तर सर म्हणे टीसी न्यायचं केलं बरोबर म्हणे. आता टीसी आणून टाकली तर म्हणे याचा पत्ता नाही म्हणे त्याचा. पुस्तकं द्यायचे राहिले म्हणे, सगळं राहिलं म्हणे. ये लवकर तू. आता उद्या सोमवारपासून रेग्युलर चाल. अरे येतो रे जगण्या. हो थांबलं म्हणलं घरी. थांबलं म्हणलं बाटे तुम्ही 1 घंट्यानी. हो ये हो घरी थांब मी. मोबाईल करता नाही रा. बरं काम झालं फेकून दिलं. काय कोण येऊन राहिलं कोण राहिलं म्हणलं. संख्या उराला. हो त्याचे बाबा उराले कटलं घेऊन. आता म्हणलं काही येते काही नाही. शाळा सुरू झाल्या म्हणून लावला आता फोन. संख्येचा पुढे उराला का. असं हो का. मग झाला संध्याकाळी पार्टी आहे कुठं ना कुठं 100%. बरं ठीक आहे मग आता. चाल येतो मग जग ना. चाल ऐकून आलं ना आम्हाला. तेच तर म्हणलं मी म्हणलं कोण होईकडे हे म्हणे झुंबर म्हणे नाही म्हणे संख्येचा बुडाच होय म्हणे. संकेत दिसला तर इकडं खरं वाटलं म्हणे. पण आम्ही आता म्हणलं काय कोण होय कटलं घेऊन आलं. पण बाकी त्याच्या माल केला पण हो ना. कोणाचं कटलं घेतलं कोणाचं होय. स्वतःच घेऊन आले. आपण घेतला आता का 8 दिवस झाले घेऊन. हो ना मग गाडी मागच्या आठवड्यात घेऊन घेतलं. कसं कटा ते ओढून आणलं होतं एकाचं. होतं जरा व्यवस्थित भावारीच घेऊन घेतलं मी शोरूम मधून. आपल्याला मग जरा बारा झाला. मग तुमचा नवस आहे कटलं तर नाही हो. काय 1-2 हप्ते भरले ना ओढून नेलं वाटते. नवस आहे ना. 3 महिने झाले ना. 3 हप्ते भरले नाही ओढून नेलं. शेवटी जाऊ दे म्हणे बा. त्यानं सोडून सायडे म्हणून म्हणलं जमलं नाही का मस्त आपल्या सोयाबीन हे ते खटं गिटं मार्केटला नेणं समजा गावातून.
मस्त मस्त एक नंबर काम केलं. हो, बाकी संकेत का रे बा? हा मस्त सुधारला का तिकडे जाऊ? हा कपडे गिपडे मस्त. बाबांना घेऊन आम्ही कटलं घ्यायला गेलो ना यवतमाळ. हो, मग तिथे घेतले आम्ही. कपडे घेतले, बूट घेतला आणि छत्री आली फक्त छत्री. छत्री किती घेऊन देते ना आता? बारती आहे ना आता? मग बारती कुठे जाते? ठीक आहे आता तुला जगण्याला द्यायला लागते घेऊन. मग ती म्हणे मला छत्री घ्यायला लागते म्हणे. बरं बरं ठीक आहे म्हणलं पाहुणे बा काही बरोबर. आता कसं तुम्ही आता घेतला ऑटो. हा हो पार्टी पाहिजे आपल्याला काय? हो आज तुम्हाला जाऊ देत नाही मी. नाही ना बाबा पार्टी नाव घेऊ तुम्ही. काय संकेत काय म्हणे आई? हो विचार ना बाबा संकेतची आहे ना. आम्ही आणि इंटिमेशन दिली. ओके अजिबात थांबायचं नाही म्हणे. सामान उतरव तुम्ही. गहू आहे हे बाकी सामान उतरलं की बस निघाले. तर संख्या नाही तर बरोबर संकेत मी काय म्हणतो जा ना तू जाय घरी जाय म्हणा. ते मारतीचा बुडा आहे नाही आहे घरी आहे. जाय दाट्टा गिट्टा उघडून ठेव तोपर्यंत देतोय बाबा. जाय जाय पटकन. या बाबा तुम्ही. हो मी येतो बाठा. हो या लवकर या. हो मी घरी येतो पुढे. मी काय म्हणतो पाहुणे बा गेला संख्या गेला. कसं काय संध्याकाळी थांबता काय तुम्ही? आमचं 2-3 दिवस झाले म्हणजे हुकूनच राहिला कार्यक्रम. हो असं म्हणलं आज पार्टी करू उद्या करू पण आज तुम्ही योगा आले आणि आज संध्याकाळी बिलकुल झमकायची आपल्याला. देवदाचं खोपड्यात वावरात चालले जाऊ. तुम्ही काय टेन्शन घेऊ राहिले ना? तुम्ही ऐकत शांता भाऊ कसं आपल्या नावाच्या बदनामी करते लोक. इकडे खाऊ घालते तिकडे बदनामी करते. पाहुणा आला की कसं पार्टीच करते म्हणते. पिणं हे ते आपण काय घेते का घरी कुठं घेतो काय सांगा बा. लोक कसं बदनामी करते ना मग. लोकांचं काय लोक तर कोणाला होते 17 बोलले होते दर पिते बघा 17 पिले काही ठेवतर पिले का लोकांचं काही नाही करला आपल्याला. पण मी काय म्हणतो आज थांबा तुम्ही. आजच्या दिवस तुम्ही असले गमते आम्हाला. तुम्ही आले घरी जर आम्हाला वाटते की चला आपला माणूस आला. आज कोणत्या हालती तुम्हाला जाऊ देत मी तुमचा आठवड होतो नाही तर काही ना काही करतो सांगू तुम्हाला. हो आताच खरं खरं बस आता मी अर्धा 1 घंटा थांबतो बाहेर निघतो. तुम्ही मला आता मिनिटा करूच नका. काळजी करू ना. इतके भेट नका जाऊ ना बायाले. मग घरच्या बाहेर इतके भेट असते का? मी करतो हँडल काय करायचे तुम्ही काय जेव्हा करू. फक्त तुम्ही मुंगशीराम भाऊ मी आणि समजा झुंबरन तुम्ही 4 जण आपण अजून 1-2 वाळण असले 5-6 जण आपण. आपले जवळजवळचे माणसं कोणाला काही लिकीचे करत नाही आम्ही. मस्त फर्स्ट क्लास बनवू आपल्या याच्यात देवदाच्या खोपड्यात नाही. ओके आता तुम्ही म्हणता बाबा मी हे बा कोणत्या साठी थांबत नाही आज. तुम्ही काही करा काही म्हणा बा. एक रागाला चालते आता. आज मी थांबू शकत नाही. आता नाही म्हणता तुम्ही राजा असले की जरा गमत होतं. बरं जाऊ द्या तुमची इच्छा शेवटी आता काय करा. पण या मला वावरा गिराकले जरा चक्कर मारा मग चालले जा 2 वाजता. काय एवढी काय गडबड आहे? ते कसं राहू द्या आता यावेळेस माफच करा मला. निघतो मी लवकर. चहा पाणी घेतलं की चाललं जातो. हो ठीक आहे मग आता. हो या मग मावळी. हो तेच म्हणलं तुम्ही काही जसं माणसं घ्यायचं 5 जण आजूबाजूनं मग पुरा एकटा तुम्ही पार्ट्या करता. ते पोरं सांगते मग माझ्याजवळ. मग आता मी काय म्हणतो मी त्याच हिशोबाने आलो. मला कसं कटलं दाखवून होते. म्हणून चला बा म्हणून म्हणलं आज संध्याकाळचं पहा मग काही नियोजन. मग शिरा बोल केला मी फोन. ते म्हणे बरोबर या म्हणे हिशोबाने आपण करू म्हणजे शेटिंग. म्हणलं तुम्ही दोघं आपण दोघं समजा 4 जण होऊन जातो आपण. बाबा म्हणजे तुमचं सेटिंग व्हायला समजा नाही का? म्हणजे मुंगशिराम बोलले का तुम्ही? सगळं बोलणं झालं काय काय नाही. संध्याकाळी काय कुठं करायचं मग आम्हालाच माहिती आहे. हो तर फक्त कसं जास्त काही लगेच करू नका. आता आपण चौकच राहू द्या. चौकाच्यावर वाढ नका. हो ठीक आहे मग. तर असं आहे का ते? असं असं म्हणजे पुरा प्लॅन रचलेलाच आहे नाही का? बरं ठीक आहे ना मग आम्ही दोघं समजा तुम्ही दोघं. हो 4 जण. हो झालं ओके मग. झाला ओके बरं येतो मी. हो कटलेलं सामान घेमान काढतो. हो बस जरा निघायची घाई करावं लागेल ना मला. मग मुंगशिराम बोलवतेस मला बरोबर. हो बरोबर हिशोबानं. हो संध्याकाळचं मग कमायचं आपला. असं आहे का ते? बरोबर ठीक आहे बघा. संध्याकाळी किती वाजता भेटता मग? या तू 5-6 वाजता माटी येऊन राहिला. माटी गेला चिरकुट्याला. हो त्याला बुडा सांगे चिरकुट्याला गेला म्हणजे टायला आणला होता म्हणजे मी. इकडे का मसाला वाट घाट केला की आपलं चालले मग कुठं ते म्हणते तिथं. तसं म्हणजे पुरंच काम लाईन दुरीतला गेला वाटते नाही का? म्हणजे मारते येतात आणते नाही. बरं ठीक आहे ना मग तर काय आमचं काही विशेष नाही का? बरं ठीक आहे मग चला ओके. विषयावर किती येते मला पैसे घ्यायचे ते सांगू देता मग कसं देऊन देते मग तेवढे माणूस. नाही त्याचा काही विषय नाही हो. आपण कटलं घेतलं त्याच्याबद्दल देऊन राहिलो आपण. पार्टी मुंगशिराम म्हणे बा कटलं घेतलं पार्टी द्या लागते. मला तू काही काळजी करू नको. येऊन राहिलो मी संख्याला घेऊन सांगते बरोबर. रविवार पाहून आलो मी मग सांगते म्हणजे दिवसवार पाहणार राहायचे तुम्ही तर बाबा. पुरं नियोजन चांगलं आहे मग मुंगशिराम भाऊचं तुमचं. कंदील बुडा नाही का? कंदील बुडा असेल ना मग. मुंगशिराम म्हणेस ते कंदील घेऊ म्हणे आपण. मॅडम नाही त्याच्या नांदी नका लागू. आपले कसं घरगुट दोघं जण करू असं आमचं सगळी व्यवस्था आहे. म्हणून म्हणलं फक्त कसं तुम्ही कोणाला सांगू नका. म्हणजे सगळी व्यवस्था आहे नाही. मारत्याचा बुडा हे का आहे पण बाकी शाती राहत पण नाही. बरोबर ठीक आहे बा आम्ही घाल सांगतो कोणाला. आपण 4 मग समजा नाही का? 5 वेळेला सांगायचं नाही. तेच म्हणलं माट्याचा बुडा कसा गरम म्हणजे मुंगशिराम मग मी वावराकडे येतो चक्कर मारायला बरोबर. तिकडे बोलू आपण काय करायचं वावरात. हो ठीक आहे मग या. मावशी मावशी माझी दा घरी आला रे माझी दा. संकेत होते नाही का? संकेतचा आवाज येते. अरे संकेत बाबू आला का रे? ये म्हणलं ये. आलो म्हणलं मावशी. आलो म्हणलं. अरे बाबा काही एकटा झाला का भाऊ संकेत? कोणी आहे का नाही का संग? बाबा आहे ना कटलं घेतलं माझ्या बाबानं. नवं कटलं घेतलं ते येऊ लागले. हो शांतराम काका भेटले ते गोष्टी करू लागले होते. मला म्हणे पुढे जाय म्हणे तू दरवाजा उघडून ठेव म्हणे. तर म्हणलं आता येऊ राहील मागं आहे. बाबा आले नाही का? असं बाबा धाकच पडते वयाचे बाबा आले तर नाही का? जरा वाटघाट. बरं ठीक आहे ना. येऊ दे. तर आता मी काय म्हणत होती संकेत बाबू तू काय कर पाणी गिनी पी. म्हटलं साखरपत्ती घेऊन येतं का दुकानातून? मारते दादा घरी नाही ना. ते गेला आता तिकडे गावाला बहिणी त्याच्या. तर म्हटलं मग कसं ये तेवढं घेऊन आता पटकन जाऊ ना. आता कसं चहा करावं लागेल ना. राहतो उडारच आहे ना आपलं दुकानाने खाटा आहे तिथं. घेऊन का मग मी थैली आणतो बात आणि तेवढं सामान घेऊन या. तिकून आला की म्हटलं बाबू तेवढे ढोर सोडशील करे कोट्यातले. आता कसं मी इकडे होती पाहुणे आल्यावर तर म्हटलं आता गाई सोडायचा टाइम झाला. तर म्हटलं तेवढे तिथे नेऊन नेशील का मग घोटानावर? नेतो ना मावशी नेतो काही काळजी करू नको तू. मी आणतो पहिले सामान घेऊन येतो आणि मग मी ते ढोर सोडून देतो. हो देतो पोहोचून. दे मग ते थैली दे मला. किती वाट पाहिली बॅ? कटलं आणलं कटलं. चला मला कटलं दाखवलं का कसं आहे.
हो ना, थांब ना, माझ्या बाबा कसं सामान गिमान काठी टाकलं तोपर्यंत मी कसं दुकानात जातो. मावशी म्हणे साखरपट्टी नाही मी घरी लवकर आण म्हणे, माती टाकत नाही. लवकर आपण सामान घेऊन येऊ आणि मग चालले जाऊ. अजून गाई सोड लागते गाई सोडतो म्हणते तेवढ्या. चाल मग लवकर. आहे का आल्या आल्याच काम आहे का बिदा मागं. चाल लवकर दुकानात चालले जाऊ आणि मग गाई सोडू. चाल चाल चल मग लवकर. हो चाल चाल. बाबा संख्या आला का रे? काही आला रे संख्या? काय बाबा आल्या दुकानातच काय बा? टाटा आलो मी माय बाबा. कटलं घेतलं ना आम्ही आता. नवीन कटलं घेतलं. टाटा माटल्या काही घरी नव्हते. मग मावशी म्हणे साखरपट्टी आपलं तेलाच पाकिट घेऊन ये म्हणे. म्हणून आलो होतो. तसं बरं झालं आला बा. मी आता म्हणलं टीशीच काढून नेतं का. हो काय बाबा आले वाटते नाही. काय कटलं घेतलं म्हणतं. हो ना कटलं घेतलं. लास्ट पार्टी आहेच वाटते नाही का. खडा मसाला संध्याकाळी नेतीस ते. असं हो का. हो काय मुक्काम आहे का बाबाचा मग का कसं काय चालले आता. हो म्हणजे कसं बोलावलं असतं चहा घ्यायला घरी. बाबा थांबत नाही ना. बाबा बसा सामान आता काढलं की बस चहा घेतलं चालले. थांबत नाही बाबा. हो का बरं बरं ठीक आहे. मग इच्छा आले तर मग सांगून देजो. ये जा म्हणा दुकानाकडून इलायची गिलायची खाऊन जा म्हणा. सांगतो सरपंचानं आठवण काढले म्हणा पाहुणे बावले. हो बरं काय देऊ साखरपत्ती आणि आपलं 1 किलो तेलाच पाकिट सोयाबीनचं. बरं ठीक आहे ठीक आहे. लवकर द्या मग. मावशी म्हणे लवकर आण म्हणे. मग गाई सोड लागते लवकर. लवकर जा लागते. आल्या आल्या कामं सुरू यायचे मग. असं बरं बरं ठीक आहे ठीक आहे. हो काही हरकत नाही. असं आहे सांगितले टांगे. आता तुमच्या कटल्याचं दिलं ना बा काढून. मी खाल्ली आता वट्यावर दिलं ना काढू. आता घरात नेऊन देऊ का तुम्ही. एक एकच वाढून राहील तुम्ही. मारत्याला सांगता ते आल्यावर त्याला मला अंदर घेऊन जा म्हणा ते गव्हाची कट्टी. हो ना आता मला तिकडे ट्रॅक्टरवर जायला लागते. पाटील खल्ला करते मला. मग काय दिले ना काढून आता तुम्हाला. ना भल्या माणसा काय आता अंदर नेऊन दे. आम्हाला कसं होत नाही ना आता. मारती घरी नाही हो. ते गेला त्याच्या बहिणीच्या घरी चिरकुटेले ते टिशी नेऊन द्यायले. नाही तुला कायले म्हणलं असतं मी. घे अंदर घे एवढं. त्याला म्हणलं ना पाहुण्याला कायलेच आणलंय. ते आता पाहुणे बाज आहे म्हणून मी नेऊन राहिलो. नाही ते पण नेलंच नसतं मी. काय केवढ्याच घेतलं कटलं मग पाहुणे बा. नाही नवं घेतलं म्हणते. सांगे आता मला शांतरा भाऊ. बापा शांतरा भाऊ दिले वाटे इकडे फैलून. हो आता काय घेतलं बा आता कसं बी. हो चालते म्हटलं काही रोजी रोटी. लढलं नका करत जो. सगळंच आहे मस्त. 5-6 एकर इरिगेशन आहे. एकटंच पोरग काय करावं लागतं तुम्हाला. मग आता या टोय घेतला कटलं गिटलं काय आपलं कुचू जमा करता तुम्ही. आम्हाला काय माहित नाही का तुमच्या सोबत. मग बरंच बरं आहे बा. मारत्याचा बुडा आहे म्हणून. नाही तर पाहुण्यापासून काढले असते मी 100 रुपये. हो ना जाऊ द्या आता. बरं ठीक आहे मग. आता एवढे हे कट्टे अंदर घेऊन घेऊ का. बरं चला मग. चला म्हणलं अंदर चला. आणि तिथे कशा आण अंदर बघ कशा. ये लवकर. चला ते कटलं राहायला चालते तिथं काही अडचण येणार नाही ना. कोणाची काही समजा रस्त्यावर जाणं येणार काही. काही नाही जाते ना तेवढ्यातून. काही वांधा नाही. आता आपलं ट्रॅक्टर तिकडे कोट्याजवळ आहे. हो काही वांधा नाही. राहू दे तिथं. हो आता चला या अंदर या. आपण काही जाण्याचं काम नव्हतं ना. आता संकेत का फरक आहे का. मारती आम्हाला कल्ला करते मग. काय आणायला लावलं नसं तसं. मॅच म्हणलं मग मावर आळ घेते ते. मग काय आता गहून तांदूळ घेऊन ते आपल्या घरीच आहे ना. सगळ्या गोष्टी कोणतं काय पाहिजे. डाळ जाणं सगळं घरी आहे ना. संकेत का फरक आहे दुसरा. काय त्याला काय कितीला खंडीभर लागते. म्हणलं असं आणत नको जाऊ आता डबल. आता आणलं तर आणलं. असं वाटलं बा कटलं आहे घरी सगळं आहे. चला बा संकेतले पोचून येते होते. मग घ्या मग संग आता आपल्या घरी काय कमी आहे. चला बा म्हणलं मग. हो तसं काही नाही विषय. हो राहू द्या. बरं बसा मग. मी आता चहा मांडते लवकर. हो संकेत गेला दुकानात नाही. हो ना मारती गेला सकाळी. तर मग कसं सामान आणायचं राहिलं. आता संकेत आल्या काम सांगा लागलं त्याला. असं वाटलं काय बाबा आजच पोरग आलं आणि कामही सांगतो आपण. म्हणाले खराब वाटे. नाही अशी मनात काही साडी आणायची नाही. त्याला बा 2 लावून दिल्या तरी मी काय म्हणणार नाही. हो जसं आमचं लेकरू आहे तसं तुम्ही आम्हाला माहिती नाही कसं आहे तुमचं वागून आहे ते. चांगलं वागवा काही हरकत नाही. मारलं तरी चालते. फक्त त्याला चांगलं शिक्षण द्या. चांगली शिकवण द्या. आपण लोकांची तोंड धरता येते का. लोक म्हणते बाबा मारतीची आई कामं सांगते. त्या लेकराला अभ्यास करू देते का नाही. अशी लोक आहेत. म्हणून म्हणलं बाबा जाऊ दे. आता मी काय म्हणतो स्वयंपाकाचं लागणं कामोकामी तू पाहुणे भाऊ आले आता. हो स्वयंपाक करून टाक. नाही काही स्वयंपाकाच्या नाणीच लागू नका. मी बस चहा घेतला की निघाला होता. हो मला कसं टाईमच नाही. आता आपलं कटलं घेतलेलं आहे. हो काम ऐकलं. हो म्हणलं मी काय आता थांबत नाही. निघतो मी. थांबा ना आत्ताच आले तुम्ही. गडबड काय करून राहिले. थांबा जरा वावरा खून येऊ. चक्कर मारून जरा पीक पाणी हे ते पाहून येऊ. मग जाता येते ना. जेवण करून जा तुम्ही. घरचे असे आहेत कायच करावं आता. हो ना जाते तर जाऊ द्या मग. काय म्हणतो ते म्हणते तर म्हणलं थांबा ना जेवणच करून जा. भले 2-3 वाजता वावरातून आल्यावर चालले जा. तोपर्यंत स्वयंपाक करून ठेवतो. 8 जेवलं तर संध्याकाळचा वळा येत नाही ना मग. नाही का. नाही असं करा मग तुम्ही. आम्ही कसं वारा कोणी चक्कर मारून तोपर्यंत तुम्ही पोहे करा. मी 2-3 वाजता आलो की मग रवाना होऊन जातो. नाही का. हो तसं करा मग. बरोबर जाऊ दे बाबा. मुक्काम नाही ना. हो मी आता म्हणलं मुक्कामच आहे का. बरोबर जा मग. आता काही हरकत नाही. तुम्ही या वावराकून. आता मी चहा मांडतो भात. संकेत द्या दुकानात नाही. येते ते आता चहा मांडतो आणि स्वयंपाकाला लागतो. तोपर्यंत तुम्ही वावरातून येता स्वयंपाक होऊन जाते. पण आता मला वाटते 8च जावं. पण आता काय मग श्रीराम भाऊ म्हणजे थांबा वावर घर पाहून घ्या. चला म्हणलं पिकं पाहून या मग चालले जाता येते. म्हणाले बरं वाटते जरा. हो ना या ना वावरातून चक्कर मारून काही हरकत नाही. पहिले चहा घ्या मग जा. गेले ना आता काही हरकत नाही. तुम्ही काळजी नका करू ना. मी सगळं बंदोबस्त केलेला आहे. हो तुम्ही आज मुक्काम करायचा म्हणजे करायचा. ते सगळं बरोबर आहे. पण घरून कसं इंटिमेशन कळक आहे ना मला. लवकरात लवकर या म्हणे. आता मग तुम्ही निघू का ते फोन करसान का. सगळं करतो मी. काळजी करू नका तुम्ही. आता कसं वावरातून यायला उशीर करायचा. उशीर झाला की मग म्हणाच बा पाणी घेऊन येतेच. तोपर्यंत संध्याकाळच्या पारी येतेच नाही एखादा ठोक. पाणी आलं बा मग आता मुक्काम करतो. मी लावीन फोन. तुम्ही काळजी नको करू. हो करता येते बरोबर. आता माहिती तर सांगा लागते बरोबर. पाणी आलं बा आता उशीर झाला असं तसं. जाय तिकडे तुम्ही निघतो करा. मी थांबा करतो. बस झालं. तुम्ही लढल्यासारखं करायचं करतो. मी मारल्यासारखं करतो. बस झालं. बरं ठीक आहे मग पाहिजे. मग आता आमच्या इथे आला फोन तर मग हँडल करता तेवढा.
तर एक जरा सांगत होतो मला आपला झुंबर नाही का घर फिरवे आणि ते शांताराम घनघणे ते भेटले मला रस्त्याने येतानी. तर म्हणे पाहिजे म्हणे बा पार्टीचं. तर म्हणलं त्याला सांगितलं मी म्हटलं बा कसं मुंगशीराम भाऊ आहे आम्ही हो तुम्ही दोघं चौघजण समजा चालेल ना. मी का नाही बातच फेरफार करता राजा. तुम्हाला म्हणलं ना म्या गुपचूपमध्ये आहे हे कार्यक्रम. कंदील बुड्याला सांगितलं नाही म्या. आणि तुम्ही त्या शांतारामले आणि त्या झुमऱ्याला सांगून राहिले. ते कोणत्या रंगाचे माणसं आहे माहीत नाही का ती सर गावभर करतील ती. झुमऱ्या माहीत नाही का तुम्हाला पोटात राहत नाही त्याच्या. पण ते ऐकच नाही ना झुमऱ्यांचे शांताराम काय म्हणे आम्हाला पार्टी पाहिजेच म्हणे तुम्ही ऑटो घेतला ना. मॅडम बा कसं याच्यातनी मग संग मग होऊन जाते बा याच मसाल्यातनी म्हणून म्हणलं त्याला हो म्हणलं म्या. ना पण तुम्ही विचार करायला पाहिजे ना. तुम्हाला मी काय सांगत होतो अजिबात तुम्ही यावेळेस एकदम नाही करत या म्हणून. आणि तुम्ही शेवटी सांगितलंच ते जे करायचं ते केलंच तुम्ही. जाऊ द्या ते वावरात भेटतो म्हणे त्याला बरोबर सांगून देऊ आपण कोणाला सांगू नका बा हो तसं म्हणलं मी ते म्हणे आम्ही कोणाला सांगत नाही म्हणे आपल्या चौकातलं शांताराम म्हणणं. बरं जाऊ द्या मग आता काही विषय नाही. हो ठीक आहे मग आता चहा पाणी घेऊन वावराकडे चालले जाऊ मग. मग कसं व्यवस्था लावता ते मारत्याला सांगून दे तुम्ही येता घेऊन ये म्हणतो त्याला. खारा पाहून तर बिलकुल ओके. शेवटी आलाच मागचा पुन्हा हो पाहिजे म्हणलं बरोबर बोल जा बा तुम्ही सांगा तेवढं. आम्ही सांगतो उचला तुम्ही मी सांगतो बरोबर काय ते. हॅलो हॅलो हां बोल मला बोल हां काय म्हणतो. तिथं रामपूरला पोहोचले का म्हणलं. हो बस नेमकं पोहोचलो मी आता हो नेमकंच. पण मग एखादा फोन तर लावायचा मी किती काळजी थाव. बरं मग आता कधी निघून कधी राहिले म्हणलं तुम्ही किती टाइम निघाले. बस आता बस निघूनच आला बस चहा घेतला की बस जास्त घाट थांबतच नाही ना. मग भाऊ हे बा मी काय म्हणतो ते वावरात राहू द्या मी कसं आता निघतो म्हटलं हे बा घरून फोन आला. काय हो वावरात जावं लागते ना आपल्याला. मग काय आता गेलं ना आलं आपलं 1 घंट्याचं काम आहे. आता काय चाय नाही घेतला अजून निघतो करून राहिले. दाखवा फोन द्या माझं. हॅलो हॅलो हां बोला. आपलं संकेतचं आहे. मी काय म्हणतो पाहुणे बघ आता सध्याशीच नाही निघत 1 घंटा थांबा म्हटलं. एवढी गडबड काय आहे आता वावरातून आलो असतो आम्ही. जरासं कसं पायनं हे ते सवर्ण झालं आपलं चहा नाश्ता केला मग निघाले असते ते. एवढी काय गडबड आहे म्हटलं काही काम आहे घरी. हो ना पण तसं काही काम नाही म्हणा पण असं वाटलं पोहोचले मग त्याचा फोन झाला म्हणून लावला. काही चिंता करू नका. त्याला तर म्हणलं मुक्काम करा पण ते ऐकूनच नाही राहिले. मी आता म्हणलं आज संध्याकाळचं मुक्काम करा पण ते म्हणते नाहीच म्हणते मला जास्त लागते कामच आहे. मला सांग कुठे बोलतील तुम्ही म्हणता काम नाही. मग जाऊ द्या काही हरकत नाही. त्याची इच्छा नाही थांबायची नाही. दुपारी आता वावरातून येतो आम्ही 2 वाजेपर्यंत. हो 2 वाजता निघतील ते. बरं चालते ना मग हो निघा म्हणा मग 2 वाजता या म्हणा हो काही हरकत नाही. येतो मग मी हो 2 वाजता निघतो तसं काही नाही हो निघतो काय निघतो. तेच म्हणलं जास्त रुंगवू नका तिथं चांगलं नसते असं. याच्या घरी जाय त्याच्या घरी जाय चहा प्यायला जाय बस करा लवकरात लवकर निघा. हो ना बस बा वावरातून आलो की बस ऑटो काढला आपला कटलं की बस निघालो. हो ठीक आहे ठेवतो मग ठेवतो. अरे आला का रे संख्या बापा आला वाता त्यांचू माय म्हणते काय घोर बापा कपडे नवे घेतले काय संख्या कितीत गेला रे. गेलो काय किती गेलो 5वीत गेलो 5वीत. का 5वीत गेला म्हणतं हा का इथं शिकून राहिला मस्त टीसी नेली होती सगळं झालं. फालतू वापस आला तू मग मस्त जमलं होतं जवायच्या घरले का मस्त इंग्रजी शाळेत शिकला असता मस्त का चांगलं बनलं असतं काम बसला इथं. आता काय करत इथं आता हे ढोरं सोडा पाणी पाजा हे करा ते करा बसायला काय याच्यात आयुष्य गमावतो आता. मग आता काय होते मग आता काय ढोरं सोडले काय होते म्हणलं काय होते. काय होते म्हणजे अभ्यासावर दुर्लक्ष होते का अजून आता घराला पाय नाही टेकला तर तुला म्हणलं ढोरं सोडा शेण काळा काय कामाला म्हणता नुपर नाही. अशाने अभ्यास होणार आहे का तुमचा नवोदय स्कॉलरशिप हे ते यावर्षी 5 वर्ग म्हणजे किती कठीण काम असते. आणि अशाने होणार आहे का तुम्ही सक्सेस. मग बसले आपले मस्त तिकडे शिकला असता मस्त झाले असते सगळं ओके झालं असतं. आता बस इथं शेण काढतले का काही आपले बसले तर मारते काम करते तुले राहायला अभ्यास नाही काही नाही ट्युशन नाही काही नाही काय खरं आहे तुमचं. ठीक आहे असू द्या ज्या सांगते असं करतो आम्ही अभ्यास सर सांगते आम्हाला ते करतो आम्ही. अरे त्याला लागते जरा टेन्शन नाही का हो द्या लागते भडकून मग जमते मग मस्त मजा येते. आवेले का संख्या मग तेच सांगू ना जगने तुम्हाला की तुम्ही मस्त आता अभ्यास करा. याच्या नादी लागू नका या कामाधंद्याच्या. मारतीच्या आईने सांगू का तिला मारते सांगू मारते बापाने सांगू अजिबात काम करायचं नाही. मी काही इथं म्हणा काय काम करायला आलो का म्हणा शिकायला आलो म्हणा मी इथं. मग त्याला असं कडक सांगायचं भ्याच आहे का मग शिकायचं तर चांगलं शिक नाही तर मग काही इथं काय ढोरं लागतं का बसला आपला गाई गवान कर मग. काही नका सांगतो आमचे सर जगने आपल्या काही गेल्या तिकडे जास्त त्याला आता डोक्यात घालून यायचे भूत नाही का बस विचार करत आता 100% एक ना एक दिवस तरी भांडणं करते. त्याला आता मजा घ्या लागते जरा. येतो मग आम्ही आता चहा पाणी झालं सगळं झालं. येतो वावरातून 1-1.5 घंट्यात चक्कर मारली की बस मग कसं मग संकेतचे बाबा झाले मोकळे. या ना म्हणा पण मी काय म्हणत होती जरासे पाण्याचे थेंब लागून राहिले बारीक शितोडे. आता म्हणलं काय जाता बसा जरा घर त्यापेक्षा वावरात गेल्यापेक्षा काय वावरात पावर पाणी गिनी आलं तर मग काय करसान. पर्याय वाट होती 3-4 वाजता तरी आला पाहिजे चांगला ठोक जोऱ्यानं. हो ना काय सांगता येत नाही पाण्याचं म्हणा पण कसं विशेष नाही का हो ना बारीक थेंब आहे. हे कायचं पाणी कायचं आहे हे का पाणी आहे का हे बारीक थेंब लागले काही नाही जाते ते. आम्ही काय बात गेलो की आलो. चला पाहुणे बा तुम्हाला मग उशीर नाही झाला पाहिजे झाले. चला चालतं का भाऊ संकेत चालतं का वावरात. आपण येत म्हणलं पाण्याचं वातावरण दिसून राहिलं येत नाही मी नाही. बरं चल येतो मग आम्ही. चला पाहुणे बा चला मग चला पैदलच जा लागते काय अर्ध्या घंट्याचा रस्ता आपला वावराचा. चला काय लय वेळची इथं थांबायला म्हणलं काय गडबड काय म्हणलं तुमची हो कोण काय इथं कोण गुरमय गारमय करून राहिले तुम्ही. हो ना तिकडे मी उसाकून पाहून राहिलो इथं दिसून राहिलो तुम्ही मगापासून.
ते का आता काय सांगा आता ते आपलं मुंशीराम भाऊ ते पाहुणे संकेतचा बुडा येऊन राहिले होते. फोन आला त्याचा, थांबा म्हणे इथं. ते कसं आहे, येता का म्हणलं मग, पार्टी आहे संध्याकाळची. हां 14 जण मोजकेच लोक आहेत. म्हणलं या तुम्ही येसान तर. हो ते तर आता मला संख्या सांगितली बाबा चालले म्हणे आता चहा घेतलं की असे म्हणे म्हणले तर. अरे नाही ना, ते बरं पार्टीशिवाय जाते का तुम्हाला माहिती आहे का? मग हो इथंच आता वावरात येते, 2-3 झाकट पाडते ते. हो पाणी आलं जाऊ द्या बरं, आता मग कमी हो असं आहे ते. संध्याकाळची पार्टी आता कुठं ठरवावं काय नाही, आता ते चालू आहे आमचा विचार. शांताराम होते आपल्या खोबड्यात करू, ते देवदाच्या करू, असा विचार चालू आहे आमचा. असं आहे का ते? तेच तर म्हणलं मला म्हणे संकेत म्हणे जाते म्हणे. हो तरी तर मला डाऊट आला. मी आणलं पाहुणा जात नाही तसं पार्टीशिवाय. बरं मग काय आता कुठं ठेवता मग, काय सांगा ना मग मी येतो. म्हणजे आपण 5 जण चालू होता नाही का? बरं नाही शांताराम भाऊ, एक माणूस वाढला चालेल का समजा? म्हणजे कसं एका जणाला सांगायचा विचार होता, बरं म्हणलं. नाही ना, आता कोण वाढून आला तू? जवळ म्हणलं जगाचे बाबा. हा जगाचे बाबा सांगितलं असतं. म्हणजे कसं त्याला जरासं चांगले भाजी की चांगले त्याले. म्हणजे तुम्हाला टेन्शन कमी येते मग. त्याला भाजी मस्त जमते पण नाही का जगनच्या बुडेले. हो ते कसं आता आचार्य मायापेक्षा जरा एक्सपर्ट आहे ते. तसं कोण ना मग त्याला चालते ती, असलं तर आपल्याला लोड कमी येते मग. मग मी आता वावरातच आहे ते. हो त्याला सांगू देतो मग जवळ बोला. म्हणजे कसं आपण 6 जण होऊन जातो, मग जास्त काही वाढत नाही. बस 7 जण. आता याच्यावर वाढवायचेच नाही आपल्याला. आपण समजा 6 जण झाले. हां आता मुंशीराम भाऊ आले की आपण त्याच्यावर कानावर टाकून देऊ. सगळं नियोजन करून टाकू मग, काय किती आणायचं काय आणायचं नाही का. बस मग चला मग इथंच बस, आता जरा बरं येतेच ते आता. बरोबर बसा ना, चला मग आपल्या खोपडीत बसून तोपर्यंत. हो आले की समजतेस मग. इथंच थांबा लागते. बस येऊनच राहिले ते, आले नाही घरून फोन आला ना त्याचा, निघालो म्हणे आम्ही. हो बस इथून मग चालले आपलं तुमच्या खोपडीत नियोजन करून टाकू मग, किती काय लागते तर. हो ठीक आहे मग येऊ दे त्याला, इथंच थांबा.